को देखकर एक गाना याद आ गया, गाऊं इस प्यार से मेरी। तर तुम्ही व्हिडिओच्या स्टार्टिंगला बघितलं असेल मी किती धमाल करतेय. फायनली हातामध्ये ते बँड बांधले आणि पळत सुटलेलो. नमस्कार, मी भूमी. तर आता फर्स्ट टाइम हा एक्सपिरियन्स होता की शिर्डी थीम पार्क मध्ये जायचं. सो या व्लॉग मध्ये मी तुम्हाला सगळं काही सांगते की किती पैसे लागलेले आणि किती शो दाखवले त्याच्यामध्ये आम्हाला, आणि ते सगळं ऐकून तुम्ही लास्टला मला कमेंट मध्ये सांगा की हे वर्थ इट आहे की नाही. तर सो एंट्री तिकीट होतं पर पर्सन 766 रुपीज, आणि जे बिलो 3 फीट आहे उनके लिए फ्री एंट्री थी भाई. जसं की हा आमच्या फॅमिली मधला कार्टून. त्यानंतर मध्ये एंट्री केली आणि हा सुंदरसा फाउंटेन होता. मग आम्ही गेलो आमच्या फर्स्ट शोला, जी की होती चारधाम यात्रा. त्यामध्ये प्रॉपर सगळं काही दाखवलं होतं आणि ते कशासाठी फेमस आहे ते पण सांगितलेलं. आणि हो, आम्ही फर्स्ट शो बघितला आणि भाई आम्हाला आमचे पैसे वसूल वाटले. पण पिक्चर अजून बाकी होता ना. त्यानंतर आम्ही सेकंड शोला गेलेलो. आता ऑब्विस आहे शिर्डीला आलोय तर साईबाबाचं काही ना काही असणारच ना. तो त्यानंतर एक 30 मिनिटाची मूवी होती, त्याचं नाव होतं सबका मालिक. ते पण अतिशय सुंदर दाखवलं होतं. पण मग झालं काय, सगळा शो संपला तो सेकंड वाला, आणि टीव्ही मधल्या साईडला बघून आमचे साईबाबा झोपीच गेले की म्हणजे जसा मूवी चालू झाला तसा हा बारका झोपी गेलेला. आणि त्या शो मधून बाहेर निघालो आणि ते सेम भाई साईबाबा सारखं एक कॅरेक्टर तयार केलेलं होतं. नंतर थर्ड शो होता आमचा 5D, जे की होता लंका दहन. सो तिथे मी काही व्हिडिओ नाही काढला, कारण ते चष्मा घालून घेतल्यावरचा फील आणि तो साधा बकवास व्हिडिओ जमीन आसमान का फरक था. पण तो आमच्यासाठी वर्थ इट होता. त्यानंतर चौथा शो बघितला आम्ही द्वारकामाई. 5वा शो बघितला आम्ही कालिया मर्दान, ते पण 5D होता. आणि लास्ट बट नॉट लिस्ट आमचा 6वा शो होता मूषक राज. आणि ते म्हणतात ना, एंड जर चांगला असलं तर सगळं काही चांगलं असतं. आणि हो, मी याचा पूर्ण व्लॉग काढलाय जे की तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनलला भेटेल. सो आता इथून पुढे आम्ही अजून कुठे गेलो होतो ते तुम्ही नेक्स्ट व्लॉग मध्ये बघा. आणि भाई खरं सांगते, ही ट्रिप इज वर्थ इट.